नमस्कार. कल्पना करा की आपण अशा ठिकाणी राहतोय जिथे वीज नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही, पक्के रस्ते नाहीत. महाराष्ट्रातल्या भटक्या आणि विमुक्त जमातींच्या अनेक वस्त्यांमध्ये, ज्यांना आपण तांडा म्हणतो, तिथे आजही हीच परिस्थिती आहे. आयुष्य अस्थिर आहे. पण ह्या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी एक सरकारी योजना आहे. आज आपण ह्याच योजनेच्या खोलात जाणार आहोत. वसंतराव नाईक तांडा सुधारणा योजना हा एक असा आराखडा आहे जो ह्या समाजांना एक स्थिर आणि सन्मानजनक आयुष्य देण्याचं ध्येय ठेवतो. तर मग ही योजना कागदावरून प्रत्यक्षात कशी येते हेच समजून घेण्यासाठी आपण पुढचे 6 मुद्दे पाहणार आहोत. योजनेची गरज का आहे, इथपासून ते तिचं अंतिम ध्येय काय आहे, इथपर्यंत. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला मुद्दा, या योजनेची गरजच का पडली? म्हणजे कोणत्याही योजनेचा पाया हा तिच्या गरजेमध्येच असतो, बरोबर? मग या योजनेमागे नक्की कोणती गरज होती? हे बघा, शासनाच्या या एका वाक्यातच या योजनेचं सगळं सार आहे. मुद्दा फक्त गरिबीचा नाहीये, तर तो आहे स्थिरतेच्या अभावाचा. विचार करा, जिथे पक्कं घर नाही, वीज नाही, पाणी नाही, तिथे आयुष्य एका जागी कसं स्थिर होणार? आणि नेमकं याच समस्येवर उत्तर शोधणं हेच या योजनेचं मूळ उद्दिष्ट आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ही फक्त पैसे देणारी योजना नाहीये. नाही, ही आहे पायाभूत सुविधा निर्माण करणारी योजना, म्हणजे विकासाचे ब्लॉक्स रचणारी योजना, जी या समाजाच्या जीवनशैलीत थेट पॉझिटिव्ह बदल घडवण्यासाठीच डिझाईन केली आहे. ठीक आहे, गरज तर ओळखली, पण ते झालं पहिलं पाऊल. खरी गंमत तर पुढे आहे. या गरजेला एका ठोस 5 वर्षांच्या प्लॅनमध्ये कसं बदललं जातं ते पाहणं महत्त्वाचं आहे. चला बघूया ही प्रोसेस नक्की काम कशी करते. या प्रक्रियेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य माहिती आहे काय? ही टॉप डाऊन नाही, तर बॉटम अप आहे. म्हणजे काय, तर सगळी सुरुवात गाव पातळीवरून होते. ग्रामपंचायत ठरवते, स्थानिक लोक आपल्या गरजा सांगतात. मग त्या वस्तीला एक युनिक कोड मिळतो आणि मग जिल्हा समिती त्याला फायनल मंजुरी देते. ह्यामुळे होतं काय की गावचा आवाज थेट जिल्ह्याच्या प्लॅनमध्ये पोचतो. हे खूप महत्वाचं आहे. आता हा कोड बघा, हे फक्त आकडे नाहीत, हा त्या वस्तीच्या अस्तित्वाचा, तिच्या आयडेंटिटीचा ऑफिशियल पुरावा आहे. ह्याच कोडमुळे ती वस्ती सरकारी रेकॉर्डवर येते आणि एकदा का ती रेकॉर्डवर आली की मग निधी मिळवणं, कामाचा आढावा घेणं हे सगळं सोपं होतं. आपल्याला वाटेल ही एक छोटीशी प्रशासकीय गोष्ट आहे, पण खरं तर विकासाचा दरवाजा उघडणारी हीच चावी आहे. ओके, तर प्लॅन तयार आहे, पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. पैशांचं काय? निधी कुठून येणार? आणि तो कुठे वापरायचा याचे काही नियम आहेत का? इथे हिशोब अगदीच सरळ आणि स्पष्ट आहे. जेवढी वस्ती मोठी तेवढा निधी जास्त. जसं आपण पाहू शकतो, 50च्या लोकसंख्येसाठी 15 लाख, तर 150च्या पुढे 25 लाख रुपये. आणि हो, हा निधी एका वर्षासाठी नाही, तर संपूर्ण 5 वर्षांच्या प्लॅनसाठी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला एक लाँग टर्म प्लॅनिंग करता येतं. आता ही कामांची यादी बघा. ही फक्त एक लिस्ट नाहीये, तर ही एक प्रायोरिटी लिस्ट आहे. म्हणजे कामांचा क्रम ठरवून दिलेला आहे. सरकारने एकदम स्पष्ट केलंय की पहिल्यांदा वीज, पाणी, रस्ते यांसारख्या बेसिक गोष्टींवर लक्ष द्यायचं. समाज मंदिर किंवा वाचनालय हे नंतर. यातून सरकारचा विचार अगदी स्पष्ट दिसतो. आधी जगण्याच्या मूलभूत गरजा आणि मग बाकीच्या सामाजिक सुविधा. बरं, प्लॅन आहे, पैसे आहेत, पण फायनल निर्णय कोण घेणार? यासाठी 2 लेव्हलवर समित्या काम करतात आणि त्यांची रचना खूप इंटरेस्टिंग आहे. इथे एक प्रकारचं चेक्स अँड बॅलन्स आहे. तालुका स्तरावरची समिती, ज्यात आमदार किंवा सामाजिक कार्यकर्ते असतात, ती फक्त शिफारस करते, म्हणजे ग्राउंड लेव्हलच्या गरजा काय आहेत हे ते सांगतात. पण अंतिम सही शिक्का मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीचाच असतो. यामुळं प्रशासकीय शिस्तही लागते आणि नियमांचं पालनही होतं. शिफारस करणारी यंत्रणा वेगळी आणि मंजुरी देणारी वेगळी, एकदम स्पष्ट विभागणी. कागदावर सगळं छान दिसतं, पण खरी कसोटी लागते ती अंमलबजावणीच्या वेळी. काम वेळेत पूर्ण होतं का? चला पाहूया ही योजना या चॅलेंजला कसं सामोरं जाते. इथे वेळेला खूप महत्त्व दिलंय बघा. प्रशासकीय मंजुरी मिळाली की 2 महिन्यांच्या आत वर्क ऑर्डर काढणं कंपल्सरी आहे. ऑर्डर निघाली की लगेच 50% निधी मिळतो आणि मग काम पूर्ण करण्यासाठी मिळतो 1 वर्षाचा वेळ. काम झालं की उरलेले 50% पैसे मिळतात. या कडक टाईमलाईनमुळे होतं काय की प्रकल्प अर्धवट रखडण्याची शक्यता खूप कमी होते. तर आपण नियम पाहिले, समित्या पाहिल्या, निधी आणि कामाची पद्धतही पाहिली.
पण या सगळ्या प्रशासकीय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन या योजनेचा अंतिम ध्येय काय आहे? व्हॉट्स द बिग पिक्चर? शेवटी या सगळ्याचा उद्देश एकच आहे. आपण पाहिलेला प्रत्येक नियम, प्रत्येक समिती, प्रत्येक रुपया हा फक्त एकाच गोष्टीसाठी आहे: भटक्या आणि विमुक्त समाजांना स्थैर्य देणं. हे फक्त रस्ते आणि दिवे बांधण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर हे आहे त्यांना एक स्थिर भविष्य आणि सन्मानाने जगण्याची संधी देण्याबद्दल. हेच या योजनेचं खरं आणि अंतिम ध्येय आहे. एकंदरीत कागदावर ही योजना खूपच मजबूत आणि विचारपूर्वक बनवलेली दिसते. पण एक प्रश्न उरतोच, अशा तपशीलदार नियमांमुळे विकास खरोखरच शेवटच्या माणसापर्यंत पोचतो का? एक चांगलं धोरण आणि त्याची जमिनीवरची अंमलबजावणी यामधली दरी ही प्रक्रिया खरंच कमी करू शकते का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.